जर एखाद्या अशा प्रकारची घटना होते तर ती पोलिसांना माहिती पाहिजे आणि जर ती माहिती होत नसेल तर कुठेतरी काही ना काही प्रमाणात हा इनकॉम्पिटन्स आहेच आणि म्हणूनच आपण या संदर्भात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलेली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा पद्धतीनं ज्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मिळालं त्या पोलिसांना आपण सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्व जे काही युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्समध्ये आपण एएनटीएफ स्थापन केलेलं आहे। म्हणजे जे आपले कोकण युनिट, कोल्हापूर युनिट, नाशिक युनिट, अमरावती युनिट, छत्रपती संभाजीनगर युनिट, नांदेड आणि नागपूर गडचिरोली युनिट या प्रत्येक युनिटला आता सेपरेट अशा प्रकारचा फोर्स हा ग्रामीण भागाकरता देखील आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे। तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर पीआयलाच जबाबदार ठरवण्यात येईल। हे जी काही कारवाई केली आहे पोलिसांनी ही त्यांच्या इंटेलिजन्सच्या आधारावरच केलेली आहे। ऑपरेशन थंडर हे या दृष्टीनेच नागपूर पोलिसांनी केलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणची इन्फॉर्मेशन गॅदर करणे आणि प्रोएक्टिव्हली त्या ठिकाणी छापे मारणे। म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करायच्या ऐवजी एक मोहीम म्हणून प्रोएक्टिव्हली त्या ठिकाणी काम करणे आणि आपण जर बघितलं तर जवळपास 11 महिन्यामध्ये या ऑपरेशन थंडर अंतर्गत 907 केसेस पोलिसांनी त्या ठिकाणी पकडलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या केसेसमध्ये तुम्ही मकोका लावता का, तर आपण तो मकोका लावणं सुरू केलेलं आहे आणि याही आयुक्तालयाला सूचना देण्यात येतील की मकोकामध्ये ज्यांचे केसेस फिट होतात, वारंवार गुन्हे करणारे त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल। तडीपारीत ज्यांचे गुन्हे फिट होतात त्यांना तडीपार करण्यात येईल। जोपर्यंत वरिष्ठाचा कोणाचा थेट बाबा त्यांनी त्याला प्रोटेक्ट केलेला आहे थेट किंवा त्याला कुठेतरी मदत केली आहे हे जर असेल तर वरिष्ठात किती मोठा असला तरी त्याच्यावरती कारवाई होईल।